I. नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद 36 आर्टिकल 36 या कलमाअंतर्गत येणाऱ्या तरतुदींचा आज आपण आढावा घेणार आहोत. हे कलम कोणकोणत्या तरतुदी आपल्याला प्रदान करते ते पाहूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 36 आर्टिकल 36 हे संविधानाचा भाग 4 मधील कलम आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे DPSP मधील पहिले कलम आहे. हे कलम स्वतः कोणताही नियम किंवा हक्क सांगत नाही, तर या पूर्ण भागासाठी राज्य, स्टेट या शब्दाची व्याप्ती काय असेल हे स्पष्ट करणारे हे कलम आहे. ते ह्या कलमाचं सविस्तर विश्लेषण पाहूया. कलमाचं नाव काय आहे? तर डेफिनेशन ऑफ स्टेट, राज्य संस्थेची व्याख्या. इन दिस पार्ट, अनलेस द कंटेस्ट अदरवाइज द रिक्वायर, द स्टेट हॅज द सेम मिनिंग ॲज इन पार्ट 3. जे 3 पार्टमध्ये जे अर्थ दिलेला आहे राज्याचा, तोच अर्थ इथेही लागू होतो. ह्या भागात भाग 4 मध्ये संदर्भावरून अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दाचा तोच अर्थ आहे जो भाग 3 मूलभूत हक्कामध्ये आहे. सोप्या शब्दात स्पष्टीकरण काय? अनुच्छेद 36 नुसार भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या राज्यांवर आहे त्या राज्याची व्याख्या अगदी तीच आहे जी अनुच्छेद 12 मध्ये दिली आहे. याचा अर्थ राज्य म्हणजे काय? तर भारत सरकार, संसद, सर्व घटक राज्यांची शासने आणि विधानमंडळे, तसेच स्थानिक राज संस्था, नगरपालिका, पंचायती इत्यादी. इतर वैधानिक संस्था जसे की LIC, ONGC, सरकारी बँका, एअरपोर्ट प्राधिकरण, विमानतळ इत्यादी. आता हा कलम का अस्तित्वात आला? तर संविधानकर्त्यांना हे निश्चित करायचं होतं की भारताला एक कल्याणकारी राज्य, वेलफेअर सोसायटी किंवा वेलफेअर स्टेट बनवण्याची जबाबदारी केवळ केंद्र सरकारची नाही, तर प्रशासनाच्या प्रत्येक स्तराची आहे. प्रत्येक वेळी राज्य शब्दाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाग 3 व भाग 4 मध्ये सुसूत्रता राखण्यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहेत? एका वाक्यात सांगायचं राहिलं तर संविधानाच्या 2 महत्त्वाच्या भागांमध्ये मूलभूत हक्क आणि मार्गदर्शन तत्त्वे, राज्य या संज्ञेचा अर्थ समान ठेवते. काय? तर संविधानाच्या 2 महत्त्वाच्या भागांमध्ये मूलभूत हक्क आणि जे मार्गदर्शन तत्त्वे हे 2 भाग आहेत, त्या भागांमध्ये राज्य या संज्ञेच्या ह्या व्याख्येचा अर्थ समान ठेवते. उत्तरदायित्व, सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याची जबाबदारी केवळ दिल्ली किंवा मुंबईतील सरकारची नसून ती स्थानिक ग्रामपंचायतीची आहे. जे स्थानिक ग्रामपंचायत आहेत त्यांचीही जबाबदारी आहे, हे स्पष्ट करते. व्याप्ती स्पष्ट करणे, मार्गदर्शक तत्व कोणाला लागू होतात याबद्दल कोणतीही शंका न ठेवणे, हे या कलमाचं उद्दिष्ट आहे, महत्त्व आहे. या कलमाचे उल्लंघन कसं होऊ शकतं? शिक्षा आणि उपाय समजूया. अनुच्छेद 36 हे केवळ एक व्याख्या देणारे कलम आहे. उल्लंघन, या कलमाचे थेट उल्लंघन होऊ शकत नाही. मर्यादा काय? अनुच्छेद 37 नुसार मार्गदर्शन तत्त्वे DPSP न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, नॉन जस्टिसेबल नाहीत. म्हणजे जर जर राज्याने मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही तर तुम्ही त्याच्या विरुद्ध खटला भरू शकत नाही. त्यामुळे शिक्षा किंवा कायदेशीर उपायांची तरतूद इथे लागू होत नाही. न्यायालयीन प्रकरणे आणि निर्णय काय आहेत ते समजून घेऊया. या कलमावर स्वतंत्र खटले कमी आहेत कारण ते अनुच्छेद 12चा संदर्भ देते. प्रदीप कुमार विश्वास विरुद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी 2002 मधला हा खटला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य या व्याख्येचा फेरविचार केला आणि सांगितले की जर एखादी संस्था सरकारवर आर्थिक किंवा प्रशासकीय दृष्ट्या पूर्णपणे अवलंबून असेल, काय तर एखादी संस्था सरकारवर आर्थिक व प्रशासकीय दृष्ट्या पूर्णपणे अवलंबून असेल तर ती राज्य मानली जाईल आणि तिला मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. असा हा निर्णय खटल्यामध्ये देण्यात आला. संबंधित सांविधानिक कलमे कोणती आहेत? ह्या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते ते पाहूया. अनुच्छेद 12 जिथे राज्य या शब्दाची मूळ आणि सविस्तर व्याख्या दिली आहे, हे कलम ह्या कलमाच्या संबंधित आहे. अनुच्छेद 37 जे स्पष्ट करते की मार्गदर्शन तत्त्वे न्यायालयात सक्तीने लागू करता येत नाहीत, तरीही ती शासनासाठी मूलभूत आहेत. हे एक कलम संबंधित आहे. तसेच अनुच्छेद 38 ते 51 ही ती मार्गदर्शन तत्त्वे आहेत जी अनुच्छेद 36 मधील राज्याने राबवायची आहेत. ते ही काही संविधानिक कलमे आहेत ह्या कलमाच्या संबंधित असलेली. आता कलमाची समीक्षा काय करता येईल?
तर सकारात्मक बाजू काय म्हणता येईल? हे कलम प्रशासनाच्या सर्व स्तरांना एकाच ध्येयाने म्हणजेच लोककल्याणाने जोडते. नकारात्मक बाजू काय म्हणता येईल? जरी राज्य या व्याख्यात सर्व संस्था येत असल्या तरी मार्गदर्शन तत्त्वे न्यायप्रविष्ट नसल्यामुळे अनेक संस्था या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात. केवळ व्याख्या देऊन उपयोग नाही, तर ती अंमलात आणण्याची सक्ती नाही, ही यातील कमकुवत बाजू आहे. काय होतंय, की जरी राज्य या संख्येत सर्व संस्था येत असल्या तरी मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नाहीये. नसल्यामुळे अनेक संस्था या जबाबदारीकडे दुर्लक्ष करताना दिसतात. केवळ व्याख्या देऊन उपयोग नाही, तर ती अंमलात आणण्याची सक्ती देखील राज्यांवरती असावी, नाही दिसत आहे. असायला हवी, पण दिसत नाहीये. ही या कलमाची कमकुवत बाजू आहे. निष्कर्ष काय आहे, की अनुच्छेद 36 हे संविधानाच्या भाग 4 चे प्रवेशद्वार आहे. ते आपल्याला सांगते, की कल्याणकारी राज्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम कोणाचे आहे. हे कलम भाग 3 आणि भाग 4 ला एकमेकांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे, जो भारतीय लोकशाहीत राज्याची जबाबदारी निश्चित करतो. तर आज आपण अनुच्छेद 36 मधील तरतुदी, भारतीय संविधानातील कलम 36 मधील तरतुदी चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम आपल्याला नेमकं कोणते तरतुदी देतात, हक्क देतात ते आपण पाहिलेलं आहे. ते हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाची चांगली समज तुम्हाला येईल. आणि असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या मित्रांना हे व्हिडिओज पाठवा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.